आता याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे? फ्रीलान्सिंगची प्रोसेस सांगू शकता का? फ्रीलान्सिंगची बघा, तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचे असेल तर तुमच्या एरियामध्ये जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल, त्यांना कनेक्ट करावं लागेल की सर मी टेंडर भरतोय, मला टेंडर भरता येते सर, तुम्हाला फ्रीलान्सिंग करायची असेल तर. ठीक आहे, तुमच्या एरियामध्ये जे लोक आहेत त्यांना कनेक्ट कसं करायचं, मार्केटिंग कशी करायची, तो मार्केटिंगचा विषय आहे. त्यांना कनेक्ट करून तुम्ही टेंडर एका सबमिशनचे 500 ते 1,500 रुपयापर्यंत चार्जेस घेऊ शकता. आता काही लोक आहेत जे 1200 रुपये, 1500 रुपये किंवा 2000 रुपयापर्यंत सुद्धा चार्जेस घेतात टेंडर पाहून. तर तुम्ही सुरुवात 500 रुपयापासून करा. आता हे 1,500 रुपये, 2000 रुपये कशी घेतात, टेंडर जर मोठं असेल तर ते 1,500-2,000 रुपये घेतात. ते कंडिशन राहते, जर जेवढे जास्त कंडिशन असेल, तुम्हाला डॉक्युमेंट जर प्रिपेअर करायचं काम पडत असेल, तुम्हाला स्वतःला अनेक्चर बनवायचं काम पडत असेल, तर तुम्ही हे फीस त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तुम्ही सुरुवात 500 रुपयापासून करू शकता. जसं आता फर्स्ट टाइम आपण जर नाही टेंडर भरलं तर आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नसतो, तर असं कुठल्या सॅम्पल थ्रू आम्ही टेंडर वगैरे भरू शकतो का पहिल्यांदा? येस, भरू शकता ना. मी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पाठवलंय, रेकॉर्डेड मध्ये एक सबमिशनची प्रोसेस कव्हर केलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून टेंडर सबमिट करू शकता. व्हिडिओ ऑन करा ना सर, पॉसिबल असेल तर. पॉसिबल नाही, थोडं बाहेर होतो सर मी. हा चालेल, बोला ना. आपण मंथली किती टेंडरचं लिमिट राहते, आपण किती भरू शकतो? किती काही भरू शकता, त्याला लिमिट नसते. तुम्ही डेली 4 भरू शकता, 5 भरू शकता, महिन्याचे 10 भरू शकता, 100 भरू शकता, त्याचा काही लिमिट नसते. आणि हे फक्त महा टेंडर मध्ये महाराष्ट्राचे आले, आणि जेम पोर्टल मधले कुठे राहतात? जेम पोर्टलचं पोर्टल वेगळं आहे सर. जेम पोर्टल म्हणजे सपोज तुमच्याकडे एखादा प्रोडक्ट असेल तर तुम्ही जेम पोर्टलवर करू शकता. जेम पोर्टल म्हणजे एक असं आहे की अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखं पोर्टल आहे. गव्हर्नमेंटला जर एखादा प्रोडक्ट तुमच्याकडून विकत घ्यायचं तर त्याच्यावरती ते टेंडर करतात, बीड करतात, आणि मग सपोज एखाद्या शाळेला किंवा एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला बेडची आवश्यकता आहे, तर ते लोक काय करतात, त्याच्यावरती बिडिंग करतात की एवढे 100 रिक्वायरमेंट आहेत, आणि तुमच्याकडे जर कारखाना असेल, तुमच्याकडे बेड असेल, प्रोडक्ट असेल कुठलाही, मी बेड सांगत आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुमची बीट करू शकता, पार्टिसिपेट होऊ शकता की माझा हा बेड आहे, तुम्हाला समजा 1000 बेड रिक्वायरमेंट आहे, तुमचा बेड 2000 आहे. एखादा आणखी व्यक्ती आहे, त्याच्याकडे 1900 रुपयाला एखादा बेड आहे, एखाद्या व्यक्तीने आणखी बीट केलं, त्याच्याकडे 1800 रुपयाला बेड आहे. तर हे सगळे बीट पार्टिसिपेट होतील आणि ज्याचा रेट सर्वात कमी होतील त्याला ते कॉन्ट्रॅक्ट भेटेल बेड सप्लायचा. तर जर तुमच्याकडे प्रोडक्ट असेल तर तुम्ही जेम पोर्टल करू शकता. जर तुमच्याकडे सर्व्हिस आहे, कंस्ट्रक्शनचं तुम्हाला करायचं, तुम्ही महा टेंडरवर करू शकता. हा, आणखी काही क्वेश्चन आहे अश्विन सर? काही आहे क्वेश्चन आहे सर? एखादा टेंडर आपण भरून दाखवू शकतो का लाईव्ह मध्ये? म्हणजे आम्हाला थोडंफार त्याच्यातून एक हे येऊन जाईल. लाईव्ह मध्ये सर दाखवू शकतो. जर तुम्हाला तुमचं काही एखादा टेंडर असेल भरायचं तर मला सांगा, एक दिवस आधी मी तुमचं टेंडर भरून देईल. म्हणजे आपण दोघं राहू, त्याच्यामध्ये तुमचं पोर्टल ओपन राहणार, ठीक आहे, आणि तुमच्याकडून मी ते टेंडर भरून घेणार, एनालिटिक्स किंवा अल्ट्रा व्ह्यूवर घेऊ, आणि त्याच्यावरून 1 to 1 आपण एकूण एक प्रोसेस सबमिशन करून घेऊ. कसं आहे, मी रेकॉर्डेड सेशन मध्ये ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पण लाईव्ह मध्ये घेतो म्हटलं तर मला परत ते एमडी पे करायचं आलं आणि सगळ्या गोष्टी करायच्या आल्या. तर आपण ते 1 to 1 घेऊ. जेव्हा तुमचं सबमिशन राहील तेव्हा आपण ते लाईव्ह मध्ये करून घेऊ. ठीक आहे ना, चालेल. आता जे मी तुम्हाला प्रोसेस सांगली आहे, डॉक्युमेंट प्रिपेअर पर्यंत हे प्रोसेस पूर्ण करायची, एमडी पे करायची. एमडी पे केल्यानंतर जे आपण आता डॉक्युमेंट प्रिपेअर केले आहे त्याच्यामध्ये रिसिप्ट ऍड करायची, टेक्निकलचं डॉक्युमेंट वेगळी रेडी करायची, आणि फायनान्शियलचा बीओक्यू भरून रेडी करून ठेवायचा. मग बाकीची प्रोसेस जे आहे मी रेकॉर्डेड सेशन मध्ये ऑलरेडी कव्हर केलेली आहे. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला फोन करू शकता. पण जर तुम्हाला टेंडर सबमिट करायचं आहे तर मला एक दिवस आधी सांगा. म्हणजे जर मी दुसऱ्या दिवशी कुठे साईटवर असेल किंवा कामात असेल तर कदाचित मी हेल्प नाही करू शकेल. म्हणून एक दिवस आधी सांगायचं, म्हणजे मी तुम्हाला मग टाइम सांगतो कधी करायचं. एक तर रात्री करता येईल आपल्याला. चालेल चालेल चालेल. आणखी काही क्वेश्चन आहे कोणाला, किंवा काही समजलं नाही? अश्विन सर, विशाल सर, गोविंद सर, गौरव सर, वैभव सर? नाही सर, काही असेल तर तुम्हाला मी सांगतो. चालेल चालेल, मला तुम्ही फोन करू शकता काही जे समजलं नाही, आणि ज्यांना सेशन काही समजलं नसेल, काही आपण स्पेशल सुद्धा घेऊ शकतो, ठीक आहे. आणि लाईव्हचं मी तुम्हाला सांगितलं, सबमिशन लाईव्ह करायचं असेल तर आपण 1 to 1 करू, तुमचं स्पेशल सबमिशन तुम्हाला करून देऊ. चालेल चालेल चालेल. आणखी जर समजलं नसेल तर आपण आणखी एक गुरुवारी सेशन ठेवत आहे, ज्या लोकांना समजलं नाही ते परत त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात, ठीक आहे. चालेल, ओके. मेसेज करतो सर तुम्हाला. मेसेज करतो. आणि कोर्स कसा वाटला, समजलं, सगळं समजलं व्यवस्थित?
हो सर हो. समजलं? ओके, चालेल चालेल, ठीक आहे सर. ओके, इथे एंड करूया आपण. ठीक. थँक्यू सर. ओके ओके.